म्हणा ना इतकं उशिरा जेवते 12 वाजून गेला तरी काय काम होतं तुला सकाळ धरणं तुमच्या बरं म्हणजे मग आमच्या बरं जेवायचं होतं म्हणून तू इतक्या वेळ थांबला होता 12 वाजून गेला तरी ज्ञानू तुझं काय ज्ञानूचं पण काय नाही आमच्यात फक्त आत्या जेवाय नाही आणि बापू तर तुम्ही बघितलं सकाळी जेवलं आणि आमचं जेवणच ह्या टायमिंगला असतं रोजचं लवकर काय जेवत नाही आम्ही छान असं सगळे जेवण करतोय आम्ही आणि कसं झालं माहिती आहे का रात्री वाईज बऱ्यापैकी पाऊस पडला तुम्ही सकाळच्या होडीमध्ये बघितलं तर झाडांना लगेच फरक पडला असून हो का दिसतात का नाही छान असे मस्त आणि मग आज घरात खूप गरम होतंय म्हणून म्हटलं चला वाट्यावरती जेवण करूया छान कोण आलं बापू आले बापू वजं घेऊन आल्यात थांबा बापू मध्येच आलं जेवायचं वजनी घेऊन आता ते वजही सोडावलं आणि परत जेवायला आली दुपारचं सगळ्यांना शुभ दुपार तुमचं पण सगळ्यांचं जेवण चाललं असेल तसं आमचं पण सगळ्यांचं जेवण चाललंय मस्तपैकी काय नाही नेश्वरी मग काय नाही झालं जेवण तुझं नाही झालं सगळ्यांचं जेवण आणि आमच्या आत्या आज गेल्या गावताला हे करून गेले त्याच्यामुळे आत्या काय जेवाय नाही त्यामुळे बापू गावचं तुझं घेऊन आलं तर सकाळपासून सगळं काम आवरलं आणि आता म्हटलं जेवण करावं आमच्या अन्नाला लय काम असतं हाय ना अण्णा का मग काय तर कसा बघतो आता 9वीला जायचं आहे पण काय दिवा लावायचा काय अजून 9वीला गेल्यावर होय ना होय रे आणि माणसं म्हणतात अण्णा लय लय ही आया हुशार आहे एकदम असा गुणी स्वभावाचा त्याला सगळं कळतं समजून घेतो कसा हसला बघितला का हसू देत सगळेजण या जेवण करा ज्वारीची भाकरी आणि बटाट्याचं कालवण केले तर बाय सगळ्यांना शुभ दुपार